नमस्कार भावांनो बहिणींनो, लय मोठा पचका झाला बघा माझा, लय मोठा. अहो मी शाळेतच गेली आणि बस आली, मी शाळेतच गेली आणि परत दिसेना, सुट्टीच आहे आणि पुन्हा अजून पप्पा न्यायला आलं. गुरु फुटवेअरच्यात बसलं होतं बघा, मी बसली होती, आता पप्पा न्यायला आलं बघा. काय करायचं, शाळात काल बघितलंच नाहीस तो ग्रुपवर, का ग्रुपला सांगितलंच नाही? ग्रुपला सांगितलंच ना, मी आधी आलती व ईडी आहे का शाळा, काय कळ ना. खाल्लं का नाही काय? सर व्हिडिओ बघतेल, सर व्हिडिओ बघते ना टीचर. मग बघू दे, मग बघितलं तर पुन्हा सर काय तर म्हणलं ते, काय म्हणते, माझा पप्पा आधीच येडा आहे म्हणायचं, लय येडा आहे म्हणायचं. धरायला या ना मला कॅमेरा नीट धर की असा, तुझ्याकडे धर. बनव बरं, आज तू ब्लॉग बनवते, तुला किती बनवा येतोय, आज काय काय झालं, कसं कसं झालं, किती वेळ थांबली, सांग सगळी स्टोरी द्या. एक दोन त्यात चेहरा दिसू दे बघा, दोन मिनिटं थांबली. पुन्हा गुरु फुटवेअरच्या तिथं एक काका होत कामाला, मग त्यांनी आलं मला न्यायला आणि मग मी गेली दुकानात. त्यांचं नाव काय, त्या काकाचं नाव काय आहे? यश काका. आणि अजून एक होत, मीच लावलं होतं, फोन केला, आता म्हणलं कोणाला फोन कर. अगं आधी काकाला तुम्ही फोन केलता, पुन्हा काकाने त्या तिथलं यश काका लावला आणि पुन्हा ते मला न्यायला आलं. आधी लास्ट स्कूल मध्ये गेलत, पुन्हा मागच्या गेटला आलं. त्यांची इंद्रबागेची कशी असते, आज दहीहंडी येते. खाल्लं का नाही? काय खाल्लं? काय खाल्लं? वडापाव. कोणी दिला? काकानी, यश काकानी. आयला तुझी मज्जा आहे का? हा, लय मज्जा आहे तुझी. मी चटणी जमा करून आठवडीला जाऊन. माझं शँडल तुटलं तर, शँडल चांगला आहे ते, तुटलं पाना तुटलं. लगेच तुटतं, खिळा मारून आणा. हा, शिवून आणू. गुडीचं शिवून आणलं तरी पण तुटलं. गुडीला मी आता शँडल नुसते घेत. मग काय येणार? चप्पलच चांगली. मग तुला शँडल कोणी घ्या, नेट धर, कॅमेरा एकीकडे धरते, ती दिसते का त्यात? हो का? चप्पल घ्यायची तो पण ती शँडल शायनिंग मारताय तुम्ही, त्यामुळे तसं होतंय का नाही मित्रांनो, बरोबर आहे ना? आता आम्ही निघालोय खसपूरच्या फोडा आलोय, आता घराकडे चाललोय बघा. आता घर जवळच आलं की, लांब आहे अजून, 4-5-6 किलोमीटर आहे. पप्पा दिगंचित खवासपर किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. 5 आणि आपलं घर 5 किलोमीटर. 10 किलोमीटर दिगंचित आपलं घर आहे. आणि आटपेडीला पण 10च. आटपाडी बिन 10च. दिगंचित न जायचं म्हणलं तर 11 किलोमीटर. 11 किलोमीटर. तू भाषण घेतलेलं म्हणून दावर येते का तुला? बघ, शांत चित्तारी म्हणून दावर. अव अयो ती धर की, मला काय मला धरा येणार, मी कशी बनायची? कशी बनायची? सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंकिता निलसरकर, इयत्ता 5वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. 15 ऑगस्ट याविषयी 4 शब्द सांगत आहे, तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लाजपत राय, भगत सिंग यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या काळचे नेते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुरुंगात गेले. आजचे नेते खुर्चीसाठी तुरुंगात जात आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. शाबास. पुढच्या वेळेस लय मोठं घ्यायचं बरं का, लय म्हणजे जवळजवळ 10 मिनिटं भाषण चालायचं, इतकं मोठं घ्यायचं. 26 जानेवारीला अगोदरच पाठ करायचं आणि शांत म्हणायचं आणि जागच्या जागेला ठेका द्यायचा. हो, हात हलवून. पण माझी छत्तीच दुखते. कशाने दुखतंय? पित्त झाला असेल. खायच नाही. बिस्किट काकाने सांगितलं चहा देऊ नका, चहाच देते. चहा दिलं का तुझ्या छातीत दुखतंय ना? मग तुला हाय पित्ताचा त्रास. गावात आलो. गावात गावात आलो.
चौकात थोडस लांब आहे. बाहेर किती मका आहे त्या. हा का सगळ्या मकाच आहे त्या. पप्पा आज आपल्या गावातली शाळा आहे. गावातले आहे की आहे का? गुडल्या गेले गोडल्या का? तुला आणायचं इकडं त्यामुळे कुठं आणलं नाही गोडल्याला. शनिवार म्हणलं बघा की बाबा दहीहंडी चालू आहे त्यांची. असं दे काय दया. वर फुगा लावले तर 2. मी 4थीला होती तेव्हा लय मजा यायची. नाचते ती पोरं सगळी. नाचते ती. मजा आली असेल तेव्हा. 4थीत असताना मी पण असले होते. होय. चौथ तुमच्या शाळेत नाही का? आमच्या शाळेत नसतंय. आता आमच्या शाळेत कसं बाहेर केलंय माहिती का? तसलं काय तर म्हणते ते की मंडप कडे असं गोल लावलाय पुन्हा वन पत्र टाकलंय भारी. तसलं काय पत्र म्हणते ते की त्याला काय आहे का रे? दही अंड्याचा होय. काय सप्ताह बसायचा कोण असतं. कीर्तन असेल. आताशी आलो आपण कच्च्या रोडला. स्मशानभूमी जवळ. पाणी आहे. कसलं पाणी आहे लागायचं. कुठं पाण्यात गेली गाडी. दिसलं टक्कर भर इतक्या पाण्यात मी गाडी घातली. काय 1 टक्कर भर इतक्या ह्यातनं पाण्यात. मोठ्या लाड दगडावर गाडी मी घातली. असं करत तर कधी पण जाऊ शकते. नाटक करत. मी काय येडा डॉक्टर आहे काय? येडा ड्रायव्हर आहे काय? तुम्ही डॉक्टर म्हणला. पहिल्यांदा भाषण घेतलंय. पण आता पुढच्या वेळेस लय मोठं भाषण घ्यायचं. काय माणसं म्हणते ती थांबा थांबा जरा थांबा थांबा. माणसं म्हणली पाहिजे निलेश सरकारची बुद्धी आहे का? हो मी बुत्री झाली. बुत्री झाली. बुत्री दौडी जात राहील. आणखी बुत्री नाही हायत मला का सगळं. पण वाकडं तिकडं चालले तर सरळ करायचं का? पप्पा तसलं तारा लावते दिसतात. काका म्हणते त्यानं चांगलं होतंय. वाकड तिकडे आले तर ते मम्मीची आत्या आहे ना त्यांच्या म्हणून दात आले माझं. जीभ लावली असते नाही. मग ही पुढचं दात पडले का 2? कुठलं मोठं हे नाही ते शेजारचं हे. मग हिकडचं 2 कसं वाकडा आहे ते कसं वाकडा आलं? पाडा लागते त्याच काय? पहिल्या पुन्हा येतच नाही तर तसलं काही तारा घाला घेऊन असं पुन्हा खाली खाली येत जात आणि पुन्हा ती तारा काढल्यावर ना पुन्हा सरळ जात होत्यात. काकाने सांगितलं मला योगेश काकाने. त्यासाठी दात पडल्या जीभ लावाय नाही तो जिभा लावत होतीस. आवाज जिभा मी लावलेच नाही. खालचं आले तर नीट खालचं जाईल तर पप्पा दाड पडल्याच नाही त्या. पप्पा आता दाड केली असली तर ते पडते का? ह्यासाठी चॉकलेट खायचं नाही, बिस्किट खायचं नाही, पडतात कुरकुर खायचं नाही. पडतात. पप्पा कुठं आला होता? आता आपण आलो किल्ल्याच्या टेकावर. किल्ल्याच्या म्हणजे म्हणजे ह्या टेकाला किल्ल्याचं टॅक नव्हती ती. कसलं टॅक? किल्ले. किल्ल्याचं टॅक. किल्ल्या मला वाटतं किल्ले आहे ते का काल लपवून ठेवले तिथं. शाब्या डोंगर चढायला. आपला भाग कसला आहे? मारान. आपण कुठल्या भागात राहतो? कुठल्या भागात? पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र पहिल्यांदा ऐकलं मी. मान गंगा नदी वाहते आपल्या गावा शेजारून. कुठे आहे ती?
सोने लोटले शेजारी येते हा ती मान भागातली माणसं आपण आहोत. कुठली मानदेशी माणसं आहे आपण. मानदेशी मानदेशी. हा बाबा आम्हाला कविता लिखित होती. खानदेशी माती ही कोणाचं घर आहे? काक्याचं घर आहे ही ना. चला आता आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. सगळ्यांना बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय. आणि अंकिताचा ब्लॉग कसा वाटला सांगा म्हणा. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मला.